ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। अगर मार्च को रोकना ही था तो ये वाटर कैनन गन्स भी यूज कर सकते थे। बच्चे ही तो है ना, 17-18 साल के बच्चे थे ये। 1 महीने से यहाँ पीसफुल बैठे हुए थे हम, कुछ गड़बड़ नहीं हुई। कल दिल्ली पुलिस की तरफ से पहला हमला हुआ, दिल्ली पुलिस ने लाठी चलाई, उसके बाद भगदड़ मची है। एक लड़की है जो अभी भी आरएमएल में सीरियस है, क्रिटिकल है, उसके गले पर पुलिस ने लाठी चलाई है। वो क्रिटिकल है क्योंकि गले पर लाठी चलने के बाद वो लड़की जमीन पर गिर गई, उसके बाद स्टैम्पीड हुआ। उस लड़की को अगर कुछ हो जाता है तो उसके लिए दिल्ली पुलिस और नरेंद्र मोदी की सरकार जिम्मेदार है। आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे। हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गायबुजरं झालंय। हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही। मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। यांना मुलं बाळा नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, डरपोक दिवस। ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे। एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? की ते कोण आहे त्या प्रधानाला, त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीतं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू व्हायला पाहिजे की नाही? राजीनामा का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे। 51% आबादी वाला देश है, आप 51% आबादी को इग्नोर करके या उसको कुचल के क्या सीख लेके गए हो? किसी पॉलिटिकल पार्टी के वर्कर नहीं थे, वो युवा थे, पढ़ने वाले स्टूडेंट थे। कल का भविष्य तो कोई आईएएस बनेगा, कोई आईपीएस बनेगा, कोई वकील बने, कोई जज बने, कोई पत्रकार बने, चित्रकार। क्या तस्वीर बनी उनके मन में लोकतंत्र की कि वो दिल्ली आए और लाठी डंडे खा के गए? ये तकलीफ दे है। इसलिए एक पढ़ा लिखा जागरूक भारतीय नागरिक होने के नाते और इस संसद का सदस्य होने के नाते मैं पूरी रात बाबा साहब के स्टैच्यू के नीचे शक्ति लेके बैठा रहा। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे?
यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी परने मारने दे रही है। यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है। बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था। ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहाँ से आए, दिल्ली पुलिस इसका जवाब दे। मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला, त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन. मोदी जी has not even apologized for what has happened yesterday. पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे. तर याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानजींनी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला. एका सिस्टीम मध्ये बदमाशी झाली आहे, ही जबाबदारी सरकारची आहे नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने. त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय. आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? हे सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही. माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हे तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अन्यायाचा विषय हाती घेऊन राजकारण होता कामा नये. राजकीय दृष्टिकोनातून पक्षांवर टीका करणे, देशाच्या सन्माननीय पंतप्रधान मोदयांवर टीका करणे, मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये श्री वांगचुक साहेब यांनी मग पंतप्रधान मोदयांना वेळ मागितला का? त्यांनी वेळ मागायला हवा. या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं. लाठीचार्ज का केला काय माहित नाही, पण प्रश्न सलोख्याने सुटतील एवढंच आपलं म्हणणं आहे. सनदशीर मार्गाने सलोख्याने प्रश्न सुटतील, सलोख्याने प्रश्न सोडवले पाहिजे. राजकीय दृष्ट्या काही जे विरोधक आहे ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे ही कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे. आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कडव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात, ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते युथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. जो ट्रक जो साउंड सिस्टम पूरे इतनी बड़े संख्या में लोग आए थे उनको मैनेज करता है, उस ट्रक का शीशा फोड़ा गया है, हमारे वॉलंटियर की पसलियां टूटी है. इतनी बर्बरता हमने आज तक कभी एक्सपेक्ट नहीं की है, ना देखी है. कल दिल्ली पुलिस ने सारी हदें पार की है. क्लियरली उन लोगों को इंस्ट्रक्शन दिए गए थे लोगों को मारने के लिए, बच्चों को मारने के लिए. बट आंदोलन इससे अब और बड़ा होगा. कल जितने लोग दिल्ली पहुंचे अब उससे कई गुना ज्यादा लोग दिल्ली पहुंचेंगे. हम लोग यहाँ से नहीं हिलेंगे जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे देते.
नीट के एग्जाम के बारे में आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि जब पेपर लीक का खबर आए तुरंत सरकार ने कार्रवाई किया और 13 लोगों को अरेस्ट करके जेल में डाल दिया गया है और साथ साथ जो छात्र हैं, स्टूडेंट्स हैं, उनका भविष्य को नुकसान ना हो इसलिए री एग्जामिनेशन नीट का प्राथमिकता दिया गया। ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। अगर मार्च को रोकना ही था तो ये वाटर कैनन गन्स भी यूज कर सकते थे। बच्चे ही तो है ना, 17-18 साल के बच्चे थे ये। 1 महीने से यहाँ पीसफुल बैठे हुए थे हम, कुछ गड़बड़ नहीं हुई। कल दिल्ली पुलिस की तरफ से पहला हमला हुआ, दिल्ली पुलिस ने लाठी चलाई, उसके बाद भगदड़ मची है। एक लड़की है जो अभी भी आरएमएल में सीरियस है, क्रिटिकल है, उसके गले पर पुलिस ने लाठी चलाई है। वो क्रिटिकल है क्योंकि गले पर लाठी चलने के बाद वो लड़की जमीन पर गिर गई, उसके बाद स्टैम्पीड हुआ। उस लड़की को अगर कुछ हो जाता है तो उसके लिए दिल्ली पुलिस और नरेंद्र मोदी की सरकार जिम्मेदार है। आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे। हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गायबुजरं झालंय। हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही। मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। यांना मुलं बाळा नसल्यामुळे किंवा जे आहेत ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, डरपोक दिवस। ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे। एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शाह साहेबाला काय विशेष आहे एवढं? किती कोण आहे त्या प्रधानाला, त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे, व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे। 51% आबादी वाला देश है, आप 51% आबादी को इग्नोर करके या उसको कुचल के क्या सीख लेके गए हो? किसी पॉलिटिकल पार्टी के वर्कर नहीं थे, वो युवा थे, पढ़ने वाले स्टूडेंट थे। कल का भविष्य थे, कोई आईएएस बनेगा, कोई आईपीएस बनेगा, कोई वकील बने, कोई जज बने, कोई पत्रकार बने, चित्रकार। क्या तस्वीर बनी उनके मन में लोकतंत्र की कि वो दिल्ली आए और लाठी डंडे खा के गए? ये तकलीफ दे है। इसलिए एक पढ़ा लिखा जागरूक भारतीय नागरिक होने के नाते और इस संसद का सदस्य होने के नाते मैं पूरी रात बाबा साहब की स्टैच्यू के नीचे शक्ति लेके बैठा रहा। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही
संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहाँ से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी परने मारने दे रही है. यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है. बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था. ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहाँ से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे. मला वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन. मोदी जी has not even apologized for what has happened yesterday. पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे. तर याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानने पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला. एका सिस्टीम मध्ये बदमाशी झाली आहे, ते जबाबदारी सरकारची आहे नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने. त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय. आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? हे सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही. माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हे तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अन्यायाचा विषय हाती घेऊन राजकारण होता कामा नये. राजकीय दृष्टिकोनातून पक्षांवर टीका करणे, देशाच्या सन्माननीय पंतप्रधान मोदयांवर टीका करणे, मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये श्री वांगचुक साहेब यांनी मग पंतप्रधान मोदयांना वेळ मागितला का? त्यांनी वेळ मागायला हवा. या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? कोण याच्या मागे असामाजिक तत्व आहे हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं. लाठीचार्ज का केला काय माहित नाही, पण प्रश्न सलोख्याने सुटतील एवढंच आपलं म्हणणं आहे. सनदशीर मार्गाने सलोख्याने प्रश्न सुटतील, सलोख्याने प्रश्न सोडवले पाहिजे. राजकीय दृष्ट्या काही जे विरोधक आहे ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे ही कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे. आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कळव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते युथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. जो ट्रक जो साउंड सिस्टम पूरे इतनी बड़े संख्या में लोग आए थे उनको मैनेज करता, उस ट्रक का शीशा फोड़ा गया है, हमारे वॉलंटियर की पसलियां टूटी है.
इतनी बर्बरता हमने आज तक कभी एक्सपेक्ट नहीं की है, ना देखी है। कल दिल्ली पुलिस ने सारी हदें पार की हैं। क्लियरली उन लोगों को इंस्ट्रक्शन दिए गए थे लोगों को मारने के लिए, बच्चों को मारने के लिए, बट आंदोलन इससे अब और बड़ा होगा। कल जितने लोग दिल्ली पहुंचे अब उससे कई गुना ज्यादा लोग दिल्ली पहुंचेंगे। हम लोग यहाँ से नहीं हिलेंगे जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे देते। नीट के एग्जाम के बारे में आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि जब पेपर लीक का खबर आए तुरंत सरकार ने कार्रवाई किया और 13 लोगों को अरेस्ट करके जेल में डाल दिया गया है और साथ साथ जो छात्र हैं, स्टूडेंट्स हैं, उनका भविष्य को नुकसान ना हो इसलिए री एग्जामिनेशन नीट का प्राथमिकता दिया गया। ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। अगर मार्च को रोकना ही था तो ये वाटर कैनन गन्स भी यूज कर सकते थे। बच्चे ही तो है ना, 17-18 साल के बच्चे थे ये। 1 महीने से यहाँ पीसफुल बैठे हुए थे हम, कुछ गड़बड़ नहीं हुई। कल दिल्ली पुलिस की तरफ से पहला हमला हुआ, दिल्ली पुलिस ने लाठी चलाई, उसके बाद भगदड़ मची है। एक लड़की है जो अभी भी आरएमएल में सीरियस से क्रिटिकल है, उसके गले पर पुलिस ने लाठी चलाई है। वो क्रिटिकल है क्योंकि गले पर लाठी चलने के बाद वो लड़की जमीन पर गिर गई, उसके बाद स्टैम्पीड हुआ। उस लड़की को अगर कुछ हो जाता है तो उसके लिए दिल्ली पुलिस और नरेंद्र मोदी की सरकार जिम्मेदार है। आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे। हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गायबुजरं झालंय। हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही। मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। यांना मुलं बाळा नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, डरपोक दिवस। ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे। एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं की ते एक कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळ झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळ होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? काय सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळ झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे। 51% आबादी वाला देश है, आप 51% आबादी को इग्नोर करके या उसको कुचल के क्या सीख लेके गए हो? किसी पॉलिटिकल पार्टी के वर्कर नहीं थे, वो युवा थे, पढ़ने वाले स्टूडेंट थे।
कल का भविष्य तो कोई आईएएस बनेगा, कोई आईपीएस बनेगा, कोई वकील बने, कोई जज बने, कोई पत्रकार बने, चित्रकार, क्या तस्वीर बनी उनके मन में लोकतंत्र की कि वो दिल्ली आए और लाठी डंडे खा के गए। ये तकलीफ दे है। इसलिए एक पढ़ा लिखा जागरूक भारतीय नागरिक होने के नाते और इस संसद का सदस्य होने के नाते मैं पूरी रात बाबा साहब की स्टेचू के नीचे शक्ति लेके बैठा रहा।